नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द स्पर्धा मंच या व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनल मार्फत आपण एक वेगळी सिरीज सुरू केलेली आहे. सिरीजचं नाव आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. यामध्ये आपण सिरीजमध्ये मागे पाहिल्याप्रमाणे वेगवेगळे अभ्यासक्रम पाहिलेले आहेत. पेपर पहिल्याला कोणता अभ्यासक्रम आहे, पेपर दुसऱ्याला कोणता अभ्यासक्रम आहे. आज आपण प्रत्येक अभ्यासक्रमाचा विषयानुसार डिटेल्स व्हिडिओ पाहणार आहे. तर आज जो पेपर पहिला आहे आपला पेपर पहिला पेपर फर्स्ट होण्यासाठी आहे. पहिली ते पाचवीचा शिक्षक होण्यासाठी पहिली ते पाचवी पात्रता काय? पात्रता आहे डिप्लोमा इन एज्युकेशन, डीएड झालेल्या व्यक्तींना पहिली ते पाचवीचा शिक्षक होण्यासाठी पेपर पहिला पास असणं आवश्यक आहे. पेपर पहिला आहे 150 मार्कासाठी. 150 मार्कासाठी पेपर पहिला आहे. 150 पैकी पहिलं जे आज आपण सेक्शन बघणार आहोत अर्थातच मराठी सेक्शन आहे. मराठी सेक्शन पाहणार आहोत आपण. मराठी सेक्शन 150 पैकी 30 प्रश्न असणार आहे 30 गुणासाठी. बघा, 150 पैकी आज आपण 30 गुणाची चर्चा करणार आहे. 30 गुण आपल्याला कशी मिळवता येतील, त्यासाठी कोणता अभ्यासक्रम असणार आहे, त्यासाठी कोणती पुस्तके वाचावी या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. मराठीचे 30 प्रश्न. आता मराठीच्या 30 प्रश्नामध्ये आपण विभाजन केलेलं आहे की पेपरला नेमकं कोणते प्रश्न येतात, कशावर प्रश्न येतात, या सर्व गोष्टीचे विभाजन आपण या ठिकाणी केलेले आहे. आता मराठीचे 30 प्रश्न आहेत त्याचे 3 सेक्शन मध्ये पेपरला प्रश्न येतात. आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचं अनालिसिस असेल तर इथून पुढे होणाऱ्या पेपरचं अनालिसिस या अनुषंगाने आपण 3 सेक्शन बनवलेले आहेत 30 मार्कासाठी. पेपर पहिला 150 मार्काला असतो, त्यात मराठी 30 गुणासाठी असते. आता या 30 मध्ये काय काय प्रश्न येतात आणि 30 गुणामध्ये कोणकोणते सेक्शन असतात? तर या 30 गुणामध्ये 3 सेक्शन असतात. पहिलं जे सेक्शन असतं ते असतं आपलं वाचन क्षमतावर आधारित. हे जे सेक्शन असतं हे सेक्शन असतं 10 गुणासाठी. टोटल हा सेक्शन असतो 10 गुणासाठी. वाचन क्षमता 10 गुण टोटल हे सेक्शन पूर्ण. त्यानंतर जे दुसरं सेक्शन आहे त्याचं नाव आहे व्याकरण. हे व्याकरण किती गुणासाठी असतं? पूर्ण व्याकरण सुद्धा 10 गुणासाठी असतं. 10 गुण. आणि त्यानंतर शब्दसंपत्ती सुद्धा 10 गुणासाठी असते. असे 30 मार्काचे मराठी असते. बघा, पहिले सेक्शन आहे वाचन क्षमता 10 गुणासाठी. त्यानंतर आहे व्याकरण 10 गुणासाठी. त्यानंतर जी शब्दसंपत्ती आहे व्याकरण 10 गुणासाठी आहे, शब्दसंपत्ती 10 गुणासाठी आहे. 10, 10, 20, 10, 30 टोटल 30 गुणासाठी मराठी असणार आहे. बघा, 150 पैकी 30 गुण आपण पाहिली सुरुवातीला मराठी असणार आहे. त्या मराठीच्या 30 गुणाचं आपण विभाजन केलं. एक आहे वाचन क्षमतावर आधारित 10 गुण, दुसरं आहे व्याकरणावर 10 गुण आणि तिसरं आहे शब्दसंपत्तीवर 10 गुण. अशा प्रकारे विभाजन आपण पाहिलेलं आहे. आता एक एक आपण टॉपिक कव्हर करू. पहिले घेऊ वाचन क्षमता. वाचन क्षमता 30 पैकी 10 मार्काला येते. 30 पैकी 10 गुणासाठी येते. आता याच्यामध्ये काय काय असतं विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये असतं कविता, उतारा आणि जनरल नॉलेज. परीक्षेला एक कविता दिलेली जाते. त्या कवितेवर 3 ते 4 प्रश्न असतात. कवितेवर 3 प्रश्न असतात. हे सेक्शन 10 गुणासाठी आहे. बघा, कवितेवर 3 प्रश्न असतात. एक कविता दिलेली असते प्रश्नपत्रिकेवर, त्याच्या आधारित 3 प्रश्न असतात. कवितेचा अर्थ असेल, कवितेवर कोणाला काय बोललेलं आहे, संबोधलेलं आहे, याच्यावर 3 प्रश्न असतात. त्याच पद्धतीने उतारा एक दिलेला असतो. आणखीन उतारा असतो, वाचन क्षमतेवर आधारित असतो, उतारावर आधारित प्रश्न असतात. जसे कवितेवर आधारित 3 प्रश्न असतात त्याचप्रमाणे उतारावर आधारित 3 प्रश्न असतात. बघा, 3 आणि 3 6 झाले, 4 मार्क राहिले 10 पैकी, कारण की वाचन क्षमता हे 10 मार्काला आहे. कवितेवर आधारित प्रश्न 3, उतारावर आधारित प्रश्न 3 आणि आता जनरल प्रश्नामध्ये एकूण 4 प्रश्न येतात जनरल नॉलेजवर आधारित. तर जनरल नॉलेज म्हणजे काय? मराठीच्या संदर्भातलं जनरल नॉलेज. काय काय येते मराठीच्या संदर्भातलं जनरल नॉलेज? याच्यामध्ये येतं साहित्य संमेलन. कोणतं साहित्य संमेलन कुठे झालं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण येतं, या सर्व गोष्टीचा समावेश इथं होतो जनरल मध्ये. जे 4 मार्क आहेत ना आपल्या 4 मार्क. बघा, कवितेवर आधारित 3 प्रश्न, तिथलेच उत्तरं असतात, तिथंच कविता पाहिजे ते उत्तर लिहायचं. त्यानंतर उतारावर आधारित 3 प्रश्न 3 गुणासाठी. त्यानंतर जे जनरल नॉलेज आहे मराठीचं जनरल नॉलेज 4 प्रश्न येतात त्याच्यावर. त्याच्यापैकी साहित्य संमेलन, वेगवेगळे ग्रंथ आणि त्यांचे लेखक, त्यानंतर साहित्याची टोपण नावे, यावर आधारित प्रश्न या मराठी जनरल नॉलेज मध्ये येतात. हा ग्रंथ कुणी लिहिला किंवा हे साहित्य संमेलन कुठे झालं, ह्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, किंवा कवी बी कुणाला म्हणतात, कुसुमाग्रजचे टोपण नाव कुणाचं आहे, हे सर्व जनरल नॉलेजवर आधारित 4 प्रश्न
हे पहिल्या सेशनमध्ये येतात. 3 आणि 3 6 आणि 4 10 म्हणजे पहिले जी क्षमता आहे आपलं वाचन क्षमता जो सेक्शन आहे वाचन क्षमता तो 10 गुणासाठी आहे. त्याच्यामध्ये कवितेवर 3 प्रश्न, उत्तरावर 3 प्रश्न आणि जनरल नॉलेजवर 4 प्रश्न असे 10 मार्काला हे सेशन असणार आहे. जनरल नॉलेजमध्ये काय ते पाहिलं आपण, साहित्य संमेलन असतील, ग्रंथ असतील किंवा टोपण नावं असतील. अशा पद्धतीने हे आज झालं पहिलं सेशन 30 पैकी 10 मार्काचं. त्यानंतर हे एकदम सोपं सेशन आहे पहिला टप्पा. त्यानंतर दुसरं पाहू आपण व्याकरण. व्याकरणावर 10 गुण येतात परीक्षेसाठी, 10 प्रश्न 10 गुणासाठी. आता मग त्या व्याकरणामध्ये काय काय असतं, शब्दाच्या जाती विचारल्या जातात, वर्णमालावर आधारित प्रश्न असतात, त्याचबरोबर काळावर आधारित प्रश्न असतात, विभक्तीवर आधारित प्रश्न असतात, समासावर आधारित प्रश्न असतात आणि अलंकार, त्याचबरोबर इतर व्याकरण. जास्त 10 गुण ह्या यांच्यावर फोकस केलेले असतात, शब्दाची जाती, वर्णमाला, काळ, विभक्ती, समास आणि अलंकार. आणि इतर व्याकरणामध्ये सुद्धा काही प्रश्न, एखादा प्रश्न येतो 10 गुणासाठी व्याकरण विचारले जातात टीएटीला 10 गुणासाठी. शब्दाच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, अवयव. त्यानंतर वर्णमालामध्ये कोणतं वर्ण कोण कसं आहे काय नाही त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर काळाचे प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या काळाच्या प्रकारावर प्रश्न विचारले जातात. विभक्तीचे प्रत्यय विचारले जातात, त्यांचे कारक अर्थ विचारले जातात विभक्तीचे. समास आहे, अलंकार आहे, अलंकाराचे उदाहरण देतात आणि हा अलंकार कोणता आहे अलंकार असा प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने व्याकरणावर 10 गुण असतात. 10 गुण 10 पैकी मग विभाजन, कधी शब्दाच्या जातीवर 2 प्रश्न येतात, वर्णमाल्यावर 2 प्रश्न येतात, काळावर 1, विभक्तीवर 1, समासावर 1, अलंकारावर 2 आणि इतरवर 1. 4, 6, 8, 9, 10 असे 10 प्रश्न व्याकरणाला विचारले जातात. जास्तीत जास्त शब्दाच्या जातीवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वर्णमाला, काळावर, विभक्तीच्या प्रत्ययावर, समास, अलंकार आणि इतर व्याकरणावर असे दुसरं जे सेशन आहे ते 10 गुणासाठी असतं. बघा आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, टीएटीच्या पहिल्या पेपर 150 मार्काला असतो, त्याच्यामध्ये जी मराठी 30 गुणासाठी येते त्याचे विभाजन पाहत आहे. त्याचं विभाजन आपण 3 टप्प्यात केलं. पहिलं आहे वाचन क्षमता, त्यानंतर आहे व्याकरण, तिसरं आहे शब्द संपत्ती. वाचन क्षमतामध्ये 10 गुणासाठी येते. काय येते 10 गुणामध्ये वाचन क्षमता, कवितेवर आधारित 3 प्रश्न, उद्गारावर आधारित 3 प्रश्न, जनरल नॉलेजवर आधारित 4 प्रश्न. त्यानंतर पुन्हा पाहिलं आपण व्याकरण. व्याकरण किती मार्काला येतं, 10 मार्कासाठी येतं. 10 मार्कामध्ये काय काय येतं, शब्दाच्या जाती असतील, वर्णमाळा असेल, काळ असेल, विभक्ती असेल, समास असेल, अलंकार असेल आणि इतर व्याकरण. हे सर्व व्याकरण येतं 10 गुणासाठी. 10 आणि 10 20 मराठी आहे टोटल 30 गुणासाठी. मग राहिलेले 10 गुण कुठे येतात, राहिलेले 10 गुण शब्दसंपत्तीमध्ये येतात. आता शब्दसंपत्तीमध्ये कोणकोणते टॉपिक असतात, शब्दसंपत्तीमध्ये असते समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, वाक्प्रचार, म्हणी, विरामचिन्हे आणि पत्रलेखन यावर आधारित 10 गुण टीएटीच्या पहिल्या पेपरमध्ये मराठीचं जे 30 मार्काचे सेशन असतं त्यावर आधारित असतात शब्दसंपत्तीमध्ये. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, दिलेला शब्द कोणत्या लिंगामध्ये येतो, दिलेलं वचन अनेक वचन आहे का एक वचन आहे, शब्दाचे अनेक वचन करा किंवा एक वचन करा, वाक्प्रचार देतात, वाक्प्रचाराचा अर्थ विचारतात किंवा एखादं वाक्य देतात त्याच्यात अर्थ देतात आणि त्याच्यावर आधारित वाक्यप्रचार विचारतात. म्हणीचे अर्थ परीक्षेला विचारले जातात. त्याचबरोबर विरामचिन्हे, वाक्य देतात, विरामचिन्हाचा योग्य वापर करा असे विचारतात. त्यानंतर पत्रलेखन. आता पत्रलेखन हे टॉपिक म्हणजे काय माहिती आहे का, आपल्या भावाला बक्षीस मिळालेलं आहे त्यासाठी आपण कोणतं पत्र लिहिणार, मग खाली ऑप्शन असणार, तक्रार पत्र लिहिणार, अभिनंदन पत्र लिहिणार. साहजिकच आहे, आपल्या भावाच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे, आपण त्याला अभिनंदन पत्र लिहिणार. असं त्याचबरोबर पत्राचा मायना विचारतात, आईला तीर्थरूप लिहितात का तीर्थस्वरूप लिहितात, अशा वेगवेगळ्या गोष्टीवर आधारित पत्रलेखनावर एक प्रश्न असतो. बाकी मग समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, वाक्प्रचार, म्हणी, वाक्प्रचार, म्हणी आणि विरामचिन्हे याच्यावर जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारतात. समानार्थी 1, विरुद्धार्थी 1, लिंगावर 1, वचनावर 1 प्रश्न विचारतात, पत्रलेखनावर 1 आणि वाक्प्रचार, म्हणी आणि विरामचिन्हे या तिन्ही सेक्शनवर 5 सेशन, 1, 2, 3, 4, 5 आणि 5 एकूण 10 गुणासाठी शब्दसंपत्ती हा टॉपिक परीक्षेला विचारला जातो. बघा मराठीचे 30 गुणाचे विभाजन, वाचन क्षमता 10 मार्काला, व्याकरण 10 मार्काला आणि शब्दसंपत्ती 10 मार्काला असे 30 गुणाचं आपण विभाजन पाहिलेलं आहे. अशाच विषयाचं आज आपण मराठी पाहिली, तसं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश, पुन्हा सामान्य अध्ययन, परिसर अभ्यास, गणित असे वेगवेगळे व्हिडिओ आपण या सिरीजमध्ये पाहणार आहेत. आज आपण मराठी पाहिली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपलं मत कमेंटमध्ये सांगा. अजून आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय ऍड करता येईल ते आपण नेहमीच करत राहू आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा आपण इथे पाहणार आहोत.
आमचे व्हिडिओ पाहत आहेत त्याबद्दल धन्यवाद. आमचा व्हिडिओ मित्रांना शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.